ते म्हणतात ना, भारतात प्रत्येक पिनकोड सोबत पाणी, हवा आणि प्रत्येक पदार्थाचीही चव बदलते. पण काही पदार्थ असे असतात ज्याची करायची पद्धत कितीही वेगळी असली तरी तो पदार्थ प्रत्येक स्वरूपात भारीच लागतो आणि त्याची चव कायम मनात कोरलेलीच राहते. आज महाराष्ट्र दिनानिमित्त मी करतेय माझी अत्यंत आवडती पिठलं भाकरी थाळी. अगदी साधं सोपं पण सोल फूड म्हणतात ना, जे खाल्लं की थेट घरच्या आठवणीत माणूस टेलिपोर्ट होतो, तोच हा पदार्थ. जगात कुठलं मराठी माणूस असेल ज्याने हे आयुष्यात एकदाही खाल्लं नसेल. आणि हल्ली तर मला वाटतं ही डिश इतकी फेमस झाली आहे की माझे नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ सगळ्या बाजूंचे मित्रमैत्रिणी हे आवर्जून घरी बनवतात आणि आवडीने खातात. मे बी सिम्पल फूड्स आर द बेस्ट फूड्स, म्हणूनच कदाचित हा पदार्थ इतका प्रसिद्ध झाला असेल. माझं एक पाऊल ऑस्ट्रेलियात असलं तरी दुसरं पाऊल कायमच माझ्या मातीवर असतं, महाराष्ट्रात. आपल्या मराठी भाषेचा, आपल्या संस्कृतीचा, आपले सणवार रिवाज आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा याचा केवळ सन्मान नाही तर अभिमान आहे मला. या 21व्या शतकात भारताबाहेर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये वावरताना ती मराठीपणाची ओळख मी घट्ट धरून उभी राहते. हीच माझी ओळख आहे. याच्या पलीकडे काय आहे माझ्याकडे? बघा ना, आपल्या सुंदर मराठी सणवारांची आणि हिंदू कॅलेंडरची ही MDF वॉल पेंटिंग फ्रेम चक्क ऑस्ट्रेलियात तयार झालेली. रुपाली मेक्सच्या या खास भेटीमुळे आज माझं घरही अगदी मराठमोळं वाटतंय. हे केवळ भिंतीवरचं चित्र नाही, तर ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना मराठी महिनेवार शिकवण्याची एक सुंदर आणि सोपी पद्धत. रुपाली मेक्स कडे अप्रतिम अस्सल मराठमोळ्या भेटवस्तू तयार केल्या जातात आणि ते ऑस्ट्रेलियात कुठेही कुरिअर करतात. मला खरंच वाटतं मराठी सणवार हे केवळ कॅलेंडरवरचे दिवस नसतात, ते आपल्या प्रत्येकाची ओळख असतात, आपला स्वाभिमान. आणि आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी तो स्वाभिमान आपल्या श्वासात, आपल्या बोलण्यात आणि आपल्या मनात असतोच, नाही का?